मिरज बसस्थानक आवारात वृद्धाचा मृतदेह आढळला, तो खून असल्याचे निष्पन्न, माथेफिरू आरोपीला अटक। मिरज बसस्थानक आवारात वृद्धाचा मृतदेह आढळला होता, तो खून असल्याचे निष्पन्न झाल्याने मिरज महात्मा गांधी पोलिसांनी माथेफिरू संशयित आरोपीला अटक केली आहे। मिरज बसस्थानक आवारातील पार्सल ऑफिस जवळ 2 तारखेला एका वृद्धाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। नारायण लक्ष्मण बडोदे, वय 60, राहणार रायबाग असं त्याचं नाव आहे। त्यावेळी त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही। तो मृतदेह हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दिल्यानंतर त्यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी खुनाच्या अनुषंगाने तपास केला। मिरज बसस्थानक रेल्वे स्टेशन आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यामध्ये संशयित आरोपी संभाजी चंदर नाईक, वय 40, राहणार जांडराववाडी हा मृत इसमाला मारहाण करताना आढळून आला। त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधाराने संशयित आरोपी संभाजी चंदर नाईक याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने हा खून केला असल्याची कबुली दिली। तर संभाजी नाईक यावर याआधी देखील 2 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे मिरज शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत। या संशयित आरोपीला पकडून खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याने महात्मा गांधी पोलिसांचं कौतुक होतंय। दिनांक 2/8/2024 रोजी एसटी स्टँड मिरज येथे प्रवासी इसम नामे नारायण लक्ष्मण बडोदे, राहणार हुबरवाडी रायबाग हे संशयास्पद स्थितीत मयत मिळून आले। त्यांना इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमार्टमकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले। सदर मयत हे पोस्टमार्टम नंतर धारदार शस्त्राने त्यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले। सदर अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्ला सर मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू करण्यात आला। पोलीस ठाण्याकडील डिटेक्शन टीमने पोलीस ठाणे हद्दीतील सर्व एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन व अन्य परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली। एसटी स्टँड येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी नामे संभाजी चंदर नाईक, वय वर्ष 40, राहणार जांडराववाडी, तालुका मिरज हा सदर मृत इसमास मारहाण करताना दिसून आला। त्या अनुषंगाने त्याचे अन्य सीसीटीव्हीच्या ठिकाणी पाहणी केली व सदर आरोपी निष्पन्न करण्यात आला। तो निष्पन्न झाल्यानंतर त्याला काल रोजी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास त्यास अटक करण्यात आली असून आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याकडील पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत कसोशीने तपास केलेला आहे। मृत इसमास सदर आरोपीने धारदार शस्त्राने ओटीपोटात वार करून त्यास ठार मारलेले आहे, त्याच्यात आले आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।